आषाढी एकादशीसाठी नाशिकमधील सायकल स्वारांची सायकल वारी। नाशिक फाउंडेशनच्या माध्यमातून मागील 12 वर्षापासून नाशिक ते पंढरपूर सायकलवर जाऊन सायकलवारी केली जाते। या सायकलवारीत नाशिक शहरातील डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते असे सर्व स्तरातील सायकलिस्ट सहभागी होत असतात। आज सकाळी नाशिक सायकलिस्ट हे नाशिक येथून गोल्फ क्लब मैदान या ठिकाणाहून पंढरपूर येथे रवाना झाले आहे। 350 सायकलिस्ट हे या सायकल स्वारीमध्ये सहभागी झाले असून सायकलवारी उद्या संध्याकाळी पंढरपूर येथे पोहोचणार आहे। परवाना राज्यातील सर्व सायकलिस्ट पंढरपूर या ठिकाणी एकत्र येऊन रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। आज आपला हा 5 जुलै आहे। 5 जुलै ते 7 जुलै आपली राईड नाशिक सायकल फाउंडेशनची राईड आहे। याजवळ महाराष्ट्रातले सगळे लोक सायकलिस्ट हे सायकलवरून पंढरपूरची वारी करणार आहे। यामध्ये हुरुरीने भाग घेतला म्हणजे आपले नाशिक सायकलिस्टचे पूर्ण सदस्य, त्यामध्ये आपले अध्यक्ष काळेसाहेब असेल, सदस्य असेल, त्यांनी एक आपण 385 किलोमीटरची राईड आहे। आज पहिला मुक्काम आपला पंढरपूरला असणार आहे, नगर असणार आहे। दुसऱ्या दिवशी मुक्काम आपला पंढरपूरला असणार आहे आणि रविवारी म्हणजे 7 तारखेला आपण पूर्ण रिंगण घालून एक संमेलन आयोजित करण्यात आले। जे कोण आपले महाराष्ट्रात जे सायकलिस्ट आहेत ते काय काय ॲक्टिव्हिटी करतात त्यामध्ये शेअरिंग होईल आणि नंतर त्यामध्ये सांगता होईल। त्याबद्दल मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो ह्या राईडबद्दल आणि मी सगळ्यांना सांगतो की सगळ्यांनी सायकल चालवा, पर्यावरण वाचवा। मी देखील ह्या सायकल राईडमध्ये सहभागी होतो, आपण देखील सहभागी व्हा। जय हिंद। नाशिक ते पंढरपूर सायकल वारीचं हे नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचं हे 12वं वर्ष आणि यावेळेस आम्ही आपला देश अंमली पदार्थ मुक्त व्हावा हा संदेश घेऊन वारीला प्रस्थान करत आहोत। जवळजवळ 300 वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रत्येक क्षेत्रातील सर्व सायकलिस्ट इथे आहेत। अनेक सामाजिक संदेश आपण देत आहोत। वारी दरम्यान आम्ही वृक्ष लागवड करणार आहेत। वृक्ष जगवण्याचं सुद्धा काम तिथे केलं जाणार आहेत आणि अशा प्रकारे सर्व उत्साहाचं वातावरण आमच्या सायकलीचं दिसून येत आहे। जय हरी विठ्ठल। मॅडम हे ऑलमोस्ट 350 सायकलिस्ट आहे आणि पर्यावरणपूरक वारी आहे, प्लास्टिक मुक्त आहे, डिझेल मुक्त वारी आहे आणि यावर्षी जे ड्रग्सचा प्रॉब्लेम चालू आहे तो पण आम्ही संदेश देत चाललो आहे। प्रत्येक सायकलला फ्लॅग कार्ड लावलेले आहे आणि मोठ्या संख्येत सायकलिस्ट इथे उपस्थित आहे। पूर्ण महाराष्ट्रभरातून ऑलमोस्ट 2,500 सायकलिस्ट एकत्र येत आहे। महाराष्ट्रभरातून नाही तर कर्नाटक, तामिळनाडू इकडनं पण सायकलिस्ट जमा झालेले आणि 2 ते 2,500 सायकलिस्ट एकत्र येत आहे आणि मोठ्या प्रमाणात सायकलचं रिंगण पण तिथे होतं आहे। आमचं गेल्या हे 12वं वर्ष आहे आता चालू, आमचं 12 वर्षाचं आमचं हे यात्रा आहे, सायकल यात्रा आणि ऑलमोस्ट 300 सायकलिस्ट आहे आता यावर्षी। पहिल्या दिवशी आमचं नगरमध्ये मुक्काम आहे, दुसऱ्या दिवशी आम्ही डायरेक्ट पंढरपूरमध्ये मुक्काम आहे। 351 किलोमीटर